गदर पडले ना पूर्ण. काय नाही गुकुदा, बघा परिस्थिती अभावी शासन प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. चाळीसगावचे जे बी कामं होत आहे ते बिलकुल तर निकृष्ट दर्जाचे होत आहे, स्पष्ट बोलतो मी. तर असो, लक्ष दिलं पाहिजे. सरकारी येतील, सरकारी जातील. हे चाळीसगाव कायमस्वरूपी आहे. ते उत्तर महाराष्ट्राचं एक असं ठिकाण आहे की इथूनच सर्व दळणवळणाचे वळणाचे साधनं पण पहिले फिरायचे इंग्रजकालीन. आज चाळीसगाव म्हटलं म्हणजे उपजिल्हा आहे जळगाव जिल्ह्याचा आणि सर्वात मोठा तालुका आहे 13 तालुक्यांमध्ये. असो, आता आम्ही धुळे पुलावरनं जातोय गोकू दादा. मी काल ते रेल्वे महामार्ग हा मुंबईकडे जाणारा किंवा मग हा दिल्लीकडे जाणारा. आणि बघा, काही दिवसापूर्वी एक कठडा दसलं होतं आणि कलर बी समोरच्यांनी असा देऊन ठेवला आहे की जसा तो कलर दिला आहे की त्यांच्या बापाचा पूल होता बुवा वगैरे. असू द्या, काही विषय नाही. पण शेवटी मी एवढंच वंदन करेल की चाळीसगाव नगरी अगदी सुंदर नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे. चिमणापूरचं चाळीसगाव झालं, पण मग चाळीसगाव बदललं पाहिजे होतं. फक्त चाळीसगाववर राजकारण केलं जातं, बेलगंगेवर राजकारण केलं जातं, वोट बँक तयार केली जाते. निवडून आल्यानंतर या असे प्रसंग हा पूल दसलेला होता. परिस्थिती एवढी अवघड होती की नका विचारू. काही विषय नाही, चला असू शकतं वगैरे वगैरे. दादा आम्ही सोबत आहोत, एक चांगला विचार करतोय बा. कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, नेत्याच्या विरोधात नाही. फक्त चाळीसगाव सुजलाम झालं पाहिजे आणि ऐतिहासिक आठवणींचा जो ठेवा आहे चाळीसगावमध्ये तो जपला पाहिजे. एवढंच आहे आमचं. दुसरं काही कोणाला टीका टिप्पणी असेल किंवा कोणाला छेदणं भेदणं हे आम्ही सैनिकांना काही जमत नाही. आमचे परमित्र गोकुदादा पाटील सैनिक सम्राट आमच्या सोबत आहेत, सागरांना आहे. हा फक्त विचार व्यक्त करतोय की असं झालं पाहिजे बुवा, आणि ते होऊ शकतं जर केलं तर. काही अवघड नाही असं.